मनसर परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे। दोन युवक आणि युवती प्राथमिक माहिती अशी कळते की ते दोघंही एकमेकांच्या परिचित होते। मनसर बायपासला एक आपला टिंबे धरणाचा डावा कालवा गेलेला आहे। त्या कालव्याच्या कडेला एका मुलीची आणि मुलाची भांडणं झाली असताना काही ग्रामस्थांनी पाहिलं, पण त्या भांडणाचं रूपांतर त्यांच्या इतकं टोकापर्यंत गेलं की त्या मुलाने त्या मुलीला कॅनलमध्ये ढकलून दिलं आणि ढकलून दिल्यानंतर ती मुलगी अक्षरशः कॅनलमध्ये बुडून पुढे प्रवाहित झाली। तिला शोधण्याची साठी मनसर पोलीस स्टेशनचे पथक या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी मनसर पोलीस आणि NDRFच्या टीमला सुद्धा पाचारण करण्यासाठी बोलवलेलं आहे। आणि आता जवळपास वाजलेत रात्रीचे 7:30, अंधार पडत चालला आहे। मुलीला शोधण्यासाठी जी शोध मोहीम चालू केली जाणार आहे त्याच्यात खूप अडथळे येणार आहेत। त्या मुलीचा शोध आत्ता चालू केलेला आहे आणि जो मुलगा आहे त्याचं नाव आहे रमेश कडाळे, राहणार खिल्लारवाडी। तर त्याला पण मनसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर मुलगीचा शोध या ठिकाणी चालू आहे। खोलमध्ये एवढी गर्दी काय झाली, काय घटना घडली? एका मुली त्या साईडला फाटामध्ये नाही काय म्हणजे कोण होतं, एक मुलगा आणि एक मुलगी? एक मुलगा आणि एक मुलगी। अच्छा, इथं हे लोकेशन काय? मनसर बायपास। काय घटना घडली इथं, काय गर्दी काय इथं? मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले। मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले। मुलाने पाटामध्ये मुलीला ढकलून दिली। मोठ्याने बोला, काय झालं? मुलाने मुलीला पाटामध्ये ढकलून दिली। का कोणत्या कारणाने? त्यांचे वैयक्तिक कारण असेल, घरगुती वगैरे भांडण त्या कारणाने। मुलगा आणि मुलगी कुठली होते, काय कळलं का? नावं कळलीत का? मुलगा जुन्नर मधला होता आणि मुलगी कुठली होती? आहे, डिटेल्स आहेत। मुलीचं नाव सीमा विष्णू भांगरे। सीमा विष्णू भांगरे। गाव काळे तांबे। ती मुलगी आता पाटामध्ये पडल्याच्या नंतर ती बाहेर काढली का? तिला नाही काढली, अजून शोध मोहीम चालू आहे। शोध मोहीम, ती पाण्यात वाहून गेली ती आणि त्या मुलाने तिला पाण्यात ढकललं। तो मुलगा कुठे आता? त्या मुलाला मनसर पोलीस स्टेशनला जमा केलं। त्याचं नाव काय समजलंय का? त्याचं नाव रमेश बबन कडाळे, रमेश खिल्लारवाडी, जुन्नर। आता काय कारण समजलंय काय? तर प्रत्यक्षदर्शी कोण होतं, कोणी पाहिली सगळी घटना आहेत। ग्रामस्थ पण होते इथले जवळपासचे आणि भरपूर तरुण वर्ग पण होते। बरं, त्याच्यानंतर तो मुलगा त्याच्या पळून जायचा प्रयत्न करत तो होता। मुलगा पळून जाण्यासाठी खाली पाटामधून पोत ह्या साईडला आला, त्याला पकडण्यात आलं पुढे पकडण्यात एक अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर। आता घटनास्थळी पोलीस किंवा स्थानिक प्रशासन किती वेळात आले? एक 10 मिनिटं। 10 मिनिटामध्ये आले। तर मुलगी आता शोधण्यासाठी काय पर्याय? ड्रोनचा पण वापर केला होता, पण त्यांनी काय सक्सेस नाही झालं। मुलीची शोध मोहीम चालू आहे। हो, धन्यवाद। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर मंचर। घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय। आताच संपर्क करा 89 83 36 98 94।